नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना एक कॉमन प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तो म्हणजे काय? तर सर, मी यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या परीक्षांचा अभ्यास घरी राहून करू शकतो का? आता याच प्रश्नासंदर्भात इथं आपण चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, की नेमकं घरी राहून जर करायचं असेल तर काय केलं पाहिजे आणि घराच्या बाहेर जाऊन अभ्यास करायचा आहे, घराच्या बाहेर म्हणजे दुसऱ्या शहरात जाऊन अभ्यास करायचा आहे, तर मग काय करायला पाहिजे? तर बेसिकली या सगळ्या गोष्टींबद्दल इथं आपण चर्चा करणारच आहोत. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता हा जो प्रश्न आहे की घरी राहून यूपीएससी एमपीएससी सारख्या ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत यांचा अभ्यास होतो का, त्याचं उत्तर होय आहे. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, की आता हे इंटरनेटचं युग आहे आणि या इंटरनेटच्या युगामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या तिथे अवेलेबल आहे आणि मोबाईलवर एका क्लिकवर तुम्हाला सगळ्या गोष्टी झटपट मिळतात. म्हणजे पहिले 10 वर्षाच्या आधी जो प्रॉब्लेम असायचा की तेव्हा इंटरनेट तेवढं पसरलेलं नव्हतं. इंटरनेट होतं पण इंटरनेटचा विस्तार तशा पद्धतीनं झाला नव्हता. आता आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याकडे किमान 1.5 GB दिवसाचा डेटा असतो आणि या 1.5 GB माध्यमातूनच तुम्ही माझा व्हिडिओ आता बघत आहात. मग या सगळ्या ज्या काही सुखसुविधा वाढलेल्या आहेत याच्या माध्यमातून तर एक गोष्ट स्पष्ट होते की आता आधी जो रिसोर्सेसचा प्रॉब्लेम राहायचा, मार्गदर्शनाचा प्रॉब्लेम राहायचा, तो आता या युट्यूब किंवा इतर जे समाज माध्यम आलेले आहेत याच्या माध्यमातून तो आता प्रॉब्लेम राहिलेला नाहीये. म्हणजे जर तुम्ही घरी राहून जरी देखील तुम्ही अभ्यास करायचा विचार करत असाल तरी तो योग्य विचार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहिले तर रिसोर्सेस, नोट्स, बुकलिस्ट, मेंटर, मार्गदर्शक सगळ्या गोष्टी तुम्हाला घरी बसून देखील मिळू शकतात आणि हे इंटरनेटमुळे पॉसिबल झालेलं आहे. हा पहिला विषय. दुसरा विषय असा आहे की आता रिसोर्सेस वगैरे सगळ्या गोष्टी तर मिळाल्यात सर. दुसरा विषय असा आहे की घरी राहून का बरं करावं? कारण घरी राहून काय असतं की आपल्याला घरचं जेवण मिळतं. ठीक आहे, घरचं जेवण मिळतं, घरच्या सुखसुविधा मिळतात, पण त्या सुखसुविधांचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे हेही लक्षात ठेवा. आणि घरचं जेवण आणि घरची काळजी घेणारे असताना आणि घरच्यांचा जर सपोर्ट मिळाला तर आपण अजून चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो. तर दुसरा फायदा आहे की आपल्याला जे बाहेरचं म्हणजे जर तुम्ही पुणे किंवा इतर शहरामध्ये गेले तर तुम्हाला मेस लावावी लागते, 10 वेळा मेसवर जावं लागतं आणि त्यामुळे पोटाच्या ज्या काही समस्या येतात त्या इथं तुम्हाला उद्भवणार नाही. तुम्हाला घरचं पौष्टिक अन्न मिळेल. हा दुसरा तुमचा फायदा. तिसरा फायदा की घरी राहून जर अभ्यास करत असाल, आता जास्त करून विद्यार्थ्यांना वाटतं की नाही घरी जर मी राहिलो तर 10 वेळा माझ्या घरी नातेवाईक येतात, पाहुणे येतात, मग कोणी आलं तर याला चहा दे, त्याला पाणी दे, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. मान्य आहे मला. पण घरी जर तुम्ही राहत असाल आणि जर तुम्ही एखादी स्टडी रूम जॉईन केली म्हणजे दिवसभर जर तुम्ही स्टडी रूम मध्ये राहत असाल आणि संध्याकाळी घरी येत असाल, काहीही वावगं नाही. आणि आजकाल स्टडी रूमची फॅसिलिटी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभरात मिळते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, स्टडी रूम जर तुम्ही जॉईन केली तर अतिउत्तम. किंवा ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घरीच होत असेल, त्यांची घरी सेपरेट रूम असेल तर तुम्ही स्वतःच्या रूम मध्ये देखील अभ्यास करू शकता. आणि चौथी महत्वाची गोष्ट अशी असते की घरी राहून तर अभ्यास होतो आणि आपल्या पॅरेंट्सचा आपल्यावर वचक असतो. म्हणजे आपल्याला माहित असतं की जो काही मी अभ्यास करणार आहे मला चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे, मी टाइमपास करू शकत नाही. म्हणजे तो एक फायदा असतो. आता तुम्ही म्हणाल सर हा फायदा आहे की तोटा आहे? हा निश्चितच फायदा आहे. कारण जेव्हा तुम्ही पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जाता किंवा इतर शहरांमध्ये जाता तर जनरली काय तर आपले आई वडील आपल्या गावी असतात, ठीक आहे, आपल्या शहरात असतात आणि ते तिथून तुमच्यावर वश ठेवू शकत नाही. आणि अशा वेळेस काय होतं की विद्यार्थी अभ्यास करायचा सोडून बाकीच्याच कामात गुंततो. म्हणजे हे आमचे अनुभव आहेत बरं. म्हणून तुम्हाला सांगतो, जर घरी राहून होत असेल तर काहीही वावगं नाहीये. सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्गदर्शनापासून तुम्हाला क्लासेस पासून सगळ्या गोष्टी तुमच्या घरी तिथं अवेलेबल असतात. हे लक्षात ठेवा. आणि हे इंटरनेटचं युग आहे. या इंटरनेटच्या युगामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या दारापर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणून कोणत्याच गोष्टी अशा नाही आहेत की ज्या तुम्ही कोणत्या गावात किंवा शहरात राहून अभ्यास करू शकत नाही. अशातला कोणताही प्रकार नाहीये विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्वप्रथम जो विद्यार्थ्याचा प्रश्न होता की सर घरी राहून अभ्यास होऊ शकतो का, तर होऊ शकतो. ठीक आहे. मग मग दुसरा क्रायटेरिया काय येतो सर? मग दुसरा क्रायटेरिया हा आहे की या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितलं, ऍडव्हान्टेज तर आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं हेल्थ योग्य राहील, खाणं पिणं चांगलं मिळेल, कोणीतरी तुमच्यावर कोणाचा तरी वचक असेल, पॅरेंट्सचा, तुमच्या आई वडिलांचा, आणि त्या हिशोबाने मग कसं आपल्याला माहित राहील की नाही बा घरी आपल्याला जावं लागतं, आपल्याला सांगावं लागतं आणि त्या हिशोबाने आपण इकडे तिकडे आपलं लक्ष जाणार नाही. म्हणजे हा एक ऍडव्हान्टेज झाला. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की घरी राहून तर हाल, पण घरी राहून अभ्यास तर होतो, पण हे सगळं करताना तुम्हाला डिसिप्लिन मेंटेन करणं फार आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर डिसिप्लिन म्हणजे काय? जसं मी तुम्हाला आता सांगितलं, घरी असलेल्या विद्यार्थ्याला घरचे विविध प्रोग्राम्स होतात, आपल्या नातेवाईकांचे प्रोग्राम्स होतात, काही लग्न समारंभ असतात किंवा पाहुणे आले तर मग त्या पाहुण्यांसोबत चर्चा, उठणं बसणं,
या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सद्य परिस्थितीत टाळायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या लग्न समारंभाला जाणं टाळा. एकदम जवळचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण तोही फार लिमिटेड कालावधीसाठी. पण मुख्यत्वे इतर जे नातेवाईकांचे फंक्शन्स आहेत, नातेवाईकांच्या फंक्शन मध्ये जाऊन अटेंडन्स दर्शवणं आहे, हे सगळं सध्या परिस्थितीत टाळा. जेणेकरून जोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हे सगळं टाळलं, म्हणजे डिसिप्लिन मेंटेन केला, तर निश्चितच तुम्हाला यश मिळू शकतं. हे बघा, मी असेही आमच्याकडे विद्यार्थी आहेत की जे घरी राहूनच करतात आहे, पण जेव्हाही लग्न समारंभ येतात ते विद्यार्थी आपल्या स्टडी रूम मध्ये चालले जातात आणि घरी फक्त रात्री झोपायला येतात आणि सकाळी झाली की लगेच आपल्या लायब्ररीत चालले जातात. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला कुठेतरी स्वतःला डिसिप्लिन लावणं आवश्यक आहे. कळलं का? आणि डिसिप्लिन कधी लागेल? जेव्हा तुम्ही स्वतःचं टाइम टेबल बनवाल. ठीक आहे? आणि टाइम टेबल म्हणजे काय? तर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत माझा अभ्यास कसा झाला पाहिजे, माझं नियोजन कसं असलं पाहिजे. ठीक आहे? मंडे टू सॅटर्डेचं कसं असलं पाहिजे, संडेचं जसं मी तुम्हाला सांगितलं की संडे तुम्ही रिव्हिजनसाठी ठेवा, तर तुमचा टाइम टेबल प्रॉपरली सेट असला पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. असं नियोजन, म्हणजे नियोजन पूर्ण अभ्यास करत असाल तर निकाल येईल, नियोजन शून्य अभ्यास असेल तर निकाल येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, घरी जर राहत असाल तर ज्या विद्यार्थी जे घरी राहतात त्यांच्यामध्ये एकच प्रॉब्लेम असतो की डिसिप्लिन राहत नाही. डिसिप्लिन म्हणजे काय? काही काही विद्यार्थी घरी राहून अभ्यास करतात, म्हणजे रूम मध्ये अभ्यास करतात. आता रूम मध्ये अभ्यास करताना आपला स्टडी टेबल असतो आणि मागे बेड असतो. थोडाही आपला आळस आला तर आपण काय करतो, लगेच आपल्या कम्फर्ट झोन मध्ये चाललो जातो. लक्षात ठेवा, घरी राहण्याचं एक ड्रॉबॅक आहे की कम्फर्ट झोन आहे. म्हणजे कम्फर्ट झोन म्हणजे काय? जर तुम्ही त्याला खूपच मनावर घेतलं, ठीक आहे, की नाही मी घरीच राहतोय, मला सगळ्या सुखसुविधा हे करायचे आहे, तर मग तुमचं नुकसान आहे. म्हणून डिसिप्लिन लावणं फार आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना की जर तुम्ही घरी राहत असाल, घरी राहूनही परीक्षा क्रॅक होते, काहीही त्याच्यामध्ये दुमत नाही, पण स्टडी रूम लावा. एक तर मग जर तुम्ही रूम मध्ये अभ्यास करत असाल तर प्रॉपर वेळेचं नियोजन करा आणि त्या वेळेमध्ये तो अभ्यास झालाच पाहिजे असं प्लॅनिंग इम्प्लिमेंट करा की जेणेकरून तुमचा रिझल्ट निघाला पाहिजे. ठीक आहे? तर डिसिप्लिन, टाइम टेबल प्रॉपर बनवा आणि तिसरं म्हणजे त्याच्यावर अंमलबजावणी प्रॉपर करा. ठीक आहे? आणि प्रत्येक दिवशी रात्री झोपण्यापूर्वी काय करा? इव्हॅल्युएशन करा. ठीक आहे? स्वतः जो काही अभ्यास तुम्ही दिवसभरात केलाय, मग तू घरी केला असू द्या किंवा स्टडी रूम मध्ये केला असू द्या, त्याचं परीक्षण करा की मी एवढाच टार्गेट ठेवला होता, एवढा माझा टार्गेट अचीव्ह झाला. म्हणजे त्या माध्यमातून तुम्हाला डिसिप्लिन मेंटेन करणं पॉसिबल राहील. अशा पद्धतीनं काय करा? नियोजन जर करत असाल तर घरून जरी अभ्यास केला तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे? तर म्हणून तुम्हाला सांगतो, या बेसिक गोष्टी आहेत बरं, या बेसिक गोष्टीवर तुम्हाला डेफिनेटली आतापासून काम करायचं आहे. आणि मी आधी देखील विविध व्हिडिओज घेतलेले आहे की ज्यामध्ये गृहिणी जर तुम्ही असाल, तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुम्ही जॉब करणारे असाल तरी तुम्ही अभ्यास करू शकता. अभ्यासाच्या नियोजनाचे माझे विविध व्हिडिओ ऑलरेडी मी युट्यूबवर टाकलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आता मग नेमका हा प्रश्न उपस्थित राहतो की जर मी घरी राहतोय तर मग घरून माझा अभ्यास कसा असला पाहिजे. तर बघा, यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की जर तुम्ही इथून अभ्यासाचं नियोजन करत असाल आणि मुख्यत्वे जर एमपीएससी राज्यसेवेसारख्या जर तुम्ही परीक्षेला टार्गेट करत असाल तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी फार डेव्हलप करणं आतापासून आवश्यक आहे. म्हणजे जे म्हणतो ना की उत्तर लिखाणामध्ये क्रिटिकल अनालिसिस जो असतो, म्हणजे विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करणं काळाची आवश्यकता आहे. तर तुम्हाला त्यासाठी न्यूजपेपर वाचणं आवश्यक आहे. ठीक आहे? कारण घरी राहणारे जे विद्यार्थी असतात त्यामध्ये कसं, त्या विद्यार्थ्यांचं जास्त इंटरॅक्शन बाहेर होत नाही आणि इंटरॅक्शन न झाल्यामुळे काय होतं की जनरली आपले विचार जे ज्या पद्धतीनं डेव्हलप असायला पाहिजे ते होत नाही. म्हणून न्यूजपेपर डेली बेसिसवर वाचा. न्यूजपेपर किती वेळ वाचायचा सर? तर मी म्हणेल 20 ते 25 मिनिटं, त्याच्यावरती नाही. मॅक्झिमम 20 ते 25 मिनिटं किंवा 15 मिनिटातही होतो. आणि यामध्ये काय वाचायचं आहे तुम्हाला नेमकं? यामध्ये तुम्हाला नेमकं एडिटोरियल वाचायचं आहे. ठीक आहे? एडिटोरियल म्हणजे जे संपादकीय असतं ते वाचा, त्याच्या पेजवरचे 1-2 आर्टिकल जे कामाचे असतील ते वाचा. आणि हे वाचताना त्याचं वाचन कसं करायचंय, तर बघा 3 गोष्टी फार महत्वाच्या आहे आणि मी त्याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे की तुम्हाला विश्लेषण करायचंय. विश्लेषण म्हणजे काय? ज्याला आपण अनालिसिस म्हणतो. तर अनालिसिस करताना 3 गोष्टी महत्वाच्या आहे. कोणताही टॉपिक, ज्या टॉपिकवर जो संपादकीय आला असेल त्याच्यातल्या पॉझिटिव्ह बाबी कोणत्या आहे हे बघा, त्याच्यातल्या निगेटिव्ह बाबी कोणत्या आहेत हे बघा. आता जेव्हा तुम्ही निगेटिव्ह बाबी तिथं सांगत आहात, म्हणजे तिसरं म्हणजे सोल्युशन्स काय आहे यावर तुम्ही अंमलबजावणी करा. म्हणजे कोणतंही जेव्हा तुम्ही आर्टिकल वाचता तर त्या आर्टिकलमध्ये त्या टॉपिक बद्दल, जो काही टॉपिक आहे त्या टॉपिक बद्दल चांगल्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी काय आहे, आणि वाईट जर असेल तर त्याचं सोल्युशन काय, त्या 3 गोष्टीवर तुम्हाला अप्रोच करायचा आहे. यालाच म्हणतात क्रिटिकल अनालिसिस डेव्हलप करणं. ठीक आहे? क्रिटिकल अनालिसिस
डेव्हलप करणं. आणि असा जो विद्यार्थी हा विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करतो, तर ऑब्व्हियसली त्याची वैचारिक क्षमता तेवढी वाढलेली राहते. आणि वैचारिक क्षमता जर वाढलेली असेल तर याचा फायदा तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये होतोच, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा क्रिटिकल अनालिसिस डेव्हलप करायचा असेल, म्हणजे विश्लेषणात्मक दृष्टिकोन डेव्हलप करायचा असेल, तर तुम्हाला तुमची वैचारिक क्षमता वाढवावी लागणार आहे. आणि वैचारिक क्षमता वाढवण्यासाठी संपादकीय वाचणं आवश्यक आहे. आणि हे संपादकीय जर मराठीतून करत असाल तर लोकसत्ता वाचा, जर इंग्रजीतून करत असाल तर इंडियन एक्सप्रेस वाचा. सगळेच्या सगळे आर्टिकल वाचायची आवश्यकता नसते. ठीक आहे. आर्टिकल कामाचा आहे की नाही आहे, ज्या ऑथरनी, ज्या लेखकाने तो आर्टिकल लिहिलेला आहे ते पहिले तपासा आणि त्याच्या आधारावर मग निर्णय घ्या की वाचायचा की नाही वाचायचा. या संदर्भात पेपर कसा वाचायचा याचा एक ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेला आहे, युट्यूब चॅनलवरून तुम्ही तो बघू शकता. तर न्यूजपेपर वाचणं का बरं महत्वाचं आहे? कारण विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करायला. तर यावर तुम्हाला आतापासून काम करायचं आहे. म्हणजे तुम्ही घरी असू द्या किंवा तुम्ही पुणे किंवा इतर शहरांमध्ये असू द्या, तरी तुम्हाला हे करायचं आहे, म्हणजे करायचं आहेच. ठीक आहे. तर या ज्या बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक ज्या स्किल्स आहेत, या आतापासून स्वतःमध्ये आणा, स्वतःमध्ये विकसित करा. आणि याला वेळ लागतो. मी परत परत सांगतोय की विश्लेषणात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये यायला किमान 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो, ज्याला आपण वैचारिक क्षमता वाढवणं म्हणतो. आणि हे हळूहळू येतं, पण त्यासाठी तुम्हाला कंटिन्युटी मेंटेन करणं आवश्यक आहे. कंटिन्युटी म्हणजे काय? तुमचा कंटिन्युअस तुमचा अभ्यास असला पाहिजे. दिवसाला 4 तास 5 तास जो काही करत असाल, ठीक आहे, मिनिमम माझ्या मते तरी 6 ते 7 तास तुम्ही दिवसाला अभ्यास करायलाच पाहिजे, जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करणारे असाल तर. आणि हळूहळू हा वेळ वाढवायचा असतो. जर जॉब करणारे असाल तर 4 ते 5 तास, गृहिणी असाल तर 4 ते 5 तास केला तरीही पुरे आहे. त्या संदर्भात ऑलरेडी व्हिडिओ माझे बनलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर हे लक्षात ठेवा. यामध्ये या गोष्टीवर तुम्हाला, म्हणजे क्रिटिकल अनालिसिसवर तुम्हाला जास्त करून फोकस करायचा आहे. तुम्ही घरी राहा, तुम्ही कुठेही कर, काहीही त्यामध्ये विषय नाही. बहुतांश विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी घरी राहून परीक्षा क्रॅक केलेल्या आहेत. मग नेमका विषय असा असतो की मग कोणत्या विषयांचा सर पहिले अभ्यास करायचा, कोणत्या विषयांचा नंतर करायचा. तर मी या संदर्भात ऑलरेडी मार्गदर्शन केलेलं आहे. लक्षात ठेवा, 4 विषय फार महत्वाचे आहेत. ठीक आहे. एक आहे पॉलिटी, दुसरा आहे इकॉनॉमिक्स, तिसरा आहे हिस्ट्री, चौथा आहे जॉग्राफी. का बरं हे 4 विषय महत्वाचे आहेत? कारण या 4 विषयांवर पूर्व परीक्षेमध्ये किती मार्क येतात? 60% पेपर पूर्व परीक्षेचा या 4 विषयावर येतो. म्हणजे 100 प्रश्न जर पूर्व परीक्षेत विचारला जात आहे तर 100 पैकी 60 प्रश्न या 4 विषयावर येतात. आणि मुख्य परीक्षेमध्ये, ठीक आहे, हे झालं प्रिलिम्स, आणि मुख्य परीक्षेमध्ये देखील 50 ते 60% वेटेज या 4 विषयांना असते. म्हणजे हे 4 विषय तुम्हाला सुरुवातीला चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचे. मी परत परत रिपीट करतोय, समजून घ्या. ठीक आहे. आणि जर समजत नसेल तर स्वतःलाच प्रश्न विचारा. म्हणजे स्वतःला म्हणजे काय, तर जर लहान पोरगा कसा असतो की ज्याला कोणत्या गोष्टी समजल्या नाही, तो 10 वेळा आपल्याला प्रश्न विचारतो. ते क्युरियस बना. क्युरियस म्हणजे काय, तर आपल्यामध्ये ती विश्लेषणात्मक वृत्ती आणा. लहान पोरगा कसा की हे का बरं असं आहे, हे का बरं कसं आहे, स्वतःला विचार की जर हे जर समजलं नाही, सरळ तुमच्याकडे इंटरनेट आहे. आजचं युग इंटरनेटचं युग आहे. तुमच्याकडे चॅट जीपीटी आहे, तुमच्याकडे गुगलचं AI आहे, सगळ्या गोष्टी आहेत. जर नाही समजलंय टाका तिथे की हे कसं होतं, तुम्हाला सरळ एक्सप्लेनेशन मिळतं. व तुम्हाला छोटे छोटे 1-2 मिनिटाचे व्हिडिओ देखील मिळतात. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि घरी जाऊन जर तुम्ही अभ्यास करत असाल तर डेफिनेटली तुम्ही हे जे टूल्स आहेत, एआयचे टूल्स, याचा वापर तुम्ही करायलाच पाहिजे. कारण असेही आता उदाहरणं येत आहेत की ज्यांनी एआयचा टूल्सचा वापर करून देखील परीक्षा क्रॅक केली. हा, पण एक लक्षात ठेवा, एआयचा टूल्सचा जो काही डेटा तुम्हाला मिळतोय त्याची एकदा शहानिशा करा. कारण प्रत्येक वेळेस तो डेटा जो तुम्हाला देतोय तो तुम्हाला परफेक्ट असेलच याची गॅरंटी नाही. म्हणून एआय देखील, चॅट जीपीटी देखील स्वतः म्हणतं की आम्ही हा जो डेटा देतोय एकदा तपासा. कारण कधी कधी हे जे एआय टूल्स असतात हे चुकीचा डेटा देतात. म्हणून त्यांच्यावर पूर्णपणे विसंगत होणं चुकीचं आहे. कारण एआय तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही, हा, पण तो तुम्हाला एक हातभार लावू शकतो तुमच्या प्रिपरेशनला. म्हणून हे 4 विषय प्लस इथिक्सचा विषय. तर सुरुवात करताना पहिले 4 महिने म्हणजे ऑगस्ट पासून तर डिसेंबर पर्यंत तुमचे हे 4 विषय आणि इथिक्स हे 5 प्रमुख विषय तुमचे संपले पाहिजेत. आणि हे करताना तुम्हाला प्रॉपरली काय करायचं आहे, उत्तर लिखाणाची देखील प्रॅक्टिस करायची आहे. आता जेमतेम जर तुम्ही सुरुवात करत असाल तर उत्तर लिखाण सध्या करू नका. 2 महिने जाऊ द्या, एक बेसिक नॉलेज तुमच्याकडे येऊ द्या, आणि नंतर तुम्ही उत्तर लिखाणाला सुरुवात करू शकता. ठीक आहे. तर डिसेंबर पर्यंत हे 5 विषय तुमचे चांगल्या पद्धतीनं झाले आणि बेसिक उत्तर लिखाण जरी तुम्ही केली तरी बऱ्यापैकी तुमचा मुख्यचा अभ्यास झालेला असेल. आणि मग जेव्हा जानेवारी महिना आला तर जानेवारी 2027 पासून तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पूर्वच्या मागे लागायचंय. आणि इथे पूर्वच्या मागे लागायचं आहे म्हणजे ऑलरेडी पूर्वचे 4 विषय तुमचे झालेले आहेत आणि इथे फक्त 2 नवीन विषय, एक एन्व्हायरमेंट आणि दुसरा सायन्स.
ठीक आहे, हे 2 विषय तुम्हाला इथं अभ्यासायचे. आणि करंट अफेअर तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की दिवसाला 1 तास करंट अफेअर करा, अर्धा तास पेपर आणि अर्धा तास मॅगझिन मासिक जे आहे. आणि मासिक सध्या परिस्थिती तुम्ही इंग्रजीत करत असाल किंवा प्रिपरेशन किंवा मराठीत करत असाल, पण परिक्रमा हे मॅगझिन तुम्ही वाचू शकता, कारण इंग्रजीमध्ये अजूनपर्यंत स्टँडर्ड मॅगझिन अजून नाहीये. मार्केटमध्ये जे काही अवेलेबल आहे ते वाचू नका, कारण जे स्टँडर्ड मटेरियल आहे करंट अफेअरचं सध्या तरी ते परिक्रमा मॅगझिनच्या माध्यमातून मिळतं. ती जरी मॅगझिन कव्हर केली तरीही पुरी आहे. अशा पद्धतीनं तुमचं नियोजन असलं पाहिजे. आणि जानेवारी महिन्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची आहे. ठीक आहे, टेस्ट सिरीज कोणतीही लावा, पण क्वालिटीवाली टेस्ट सिरीज लावा. पहिले याची शहानिशा करा की ज्याही क्लासमध्ये तुम्ही टेस्ट पेपर लावत असाल त्या क्लासमध्ये शिकवणारे लोक कसे आहेत, काय त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे दिलेला आहे, त्यांच्याकडे त्या एक्झामिनेशनचा पर्याप्त नॉलेज आहे की नाही आहे, हे एकदा शहानिशा करा आणि त्या क्लासमध्ये काय करा, टेस्ट सिरीज लावा. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नियोजन करायचं आहे. जानेवारीपासून एन्व्हायरमेंट सायन्स केलं, रिव्हिजन करा आणि टेस्ट पेपर किमान 15 ते 20 पूर्व परीक्षेचे पेपर सोडवा. आणि आता तुम्ही घरूनही करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तर ऍपच्या माध्यमातून पेपर मिळत असेल तर ऍपवर सोडवा, पण ऍप पेक्षा बेटर आहे पेपरची प्रिंटआउट काढा. ठीक आहे, प्रिंटआउट काढा आणि स्टडी रूम मध्ये जाऊन किंवा तुमचा घरी जो काही स्टडी रूम असेल तिथे प्रॉपर वेळ लावा आणि वेळ लावून 2 तासात पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. असे किमान 15 ते 20 पेपर तुम्हाला सोडवायचे. हे जर तुम्ही केलं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्या आधारावर जी येणारी मेची परीक्षा आहे तुम्ही अप्रोच करू शकता. सेम इतर परीक्षांना देखील लागू पडतं. आणि त्यानंतर मी आला रे आला तर मेच्या नंतर सरळ पूर्व परीक्षा दिली आणि त्यानंतर मुख्यच्या मागे लागायचा. मुख्यचं ऑलरेडी तुमचं बऱ्यापैकी प्रिपरेशन इथं झालेलं आहे आधी, आणि तिथे फक्त रिव्हिजन करायचे आणि जे छोटे मोठे टॉपिक आहेत ते करायचे आणि उत्तर रेखाणाला तिथे प्रायमरी फोकस करायचं आहे. आणि मग आन्सर रायटिंगचे टेस्ट पेपर. अशा पद्धतीनं तुमचं नियोजन असलं पाहिजे. आता मग घरी राहून सर उत्तर लिखाण कसं करायचं, तर वेळ डिसाईड करा की दिवसात मला एक प्रश्न लिहायचाच आहे, मग दुपारचा वेळ घ्या, कारण दुपारी आपल्याला झोप येते आणि तेव्हा तुम्ही अर्धा तासात जर एक प्रश्न लिहून जरी बघितला तरी पुरे आहे. आणि प्रश्न लिहिल्यानंतर स्वतः चेक करा. उदाहरणार्थ एओनएस अकॅडमीच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट आम्ही डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम चालवतो. तो प्रोग्राम अवश्य जॉईन करा तुम्ही. त्याची लिंक व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. दररोज सकाळी 10 वाजता प्रश्न टाकला जातो. 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहून अपलोड करायचं असतं आणि 12 वाजता प्रश्नाचं डिस्कशन होतं आणि डिस्कशन नंतर मॉडेल आन्सर देखील मिळतं. म्हणजे जे मॉडेल आन्सर आम्ही टाकतोय त्यालाच चेक करून बघा की मी जे उत्तर लिहिलंय आणि मॉडेल आन्सर मध्ये किती तफावत आहे, किती बरोबर आहे. त्या आधारावर तुमचं काय प्रिपरेशन सुरू होईल. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही युट्यूबवर जो कंटेंट आहे किंवा आमच्या अकॅडमीच्या मार्फत जो विविध फ्री कंटेंट अवेलेबल आहे त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या आधारावर तुम्ही सेल्फ स्टडी घरी राहून करू शकता. कळलं का तुम्हाला? म्हणून तुम्हाला तेच म्हणतोय की बऱ्यापैकी जर तुम्ही विचार करत असाल की घरी राहून एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षांचा अभ्यास होतो का, तर अगदी होतो. पण या ज्या बेसिक गोष्टी मी सांगितलेल्या आहे याच्यावर वर्क करा, याच्यावर काम करा, तरच तुम्हाला यश मिळणार आहे. आणि टेस्ट पेपर द्या. परत परत सांगतोय, टेस्ट पेपर द्या, टेस्ट सिरीज लावा. ऍटलीस्ट क्लास लावायचा असेल तर लावा, नाही लावायचा असेल तर तसेही तुमचा निर्णय. पण लक्षात ठेवा, टेस्ट सिरीज शिवाय दुसरा पर्याय नाहीये. आन्सर रेटिंग शिवाय दुसरा पर्याय नाहीये. आन्सर रेटिंगचे मॉडेल असेल तर ते लावा. उदाहरणार्थ एओनएस अकॅडमीचा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आम्ही स्वतः फ्री ऑफ कॉस्ट चालवतोय, त्याचा लाभ घ्या. किंवा इतर जे टेस्ट पेपर जेव्हा येतात उत्तर लिखाणाचे तर ते टेस्ट पेपर द्या. म्हणजे हे देणं फार आवश्यक आहे, कारण नॉलेज पेक्षा महत्वाचं काय आहे, अप्लिकेशन ऑफ नॉलेज. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करू शकता, घरी राहून देखील तुम्ही एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षांचा अभ्यास करू शकता. म्हणून काहीही बंधन नाहीये. जर कोणी म्हणत असेल की होत नाही, असं काही नाहीये. मी असे तुम्हाला बहुतांश उदाहरण देऊ शकतो की ज्यांनी घरी राहून परीक्षा क्रॅक केलेल्या आहे. त्यांनी म्हणजे गृहिणी देखील नंबर ऑफ हाऊसवाईफ जे आहे त्यांनी घरी राहून घर सांभाळून मुलं बाळ सांभाळून देखील रिझल्ट काढलेले आहेत. मग जर कोणी म्हणत असेल की असं पॉसिबल नाहीये तर हे खोटं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, कॉन्फिडंट राहा की नाही, जर मी अभ्यास करतोय, ठीक आहे, माझ्यावर आज परिस्थिती आली आहे, मी जाऊ शकत नाहीये, आणि याला हे बनवू नका, म्हणजे याला एक सिंपतीचा माध्यम बनवू नका. नाही, घरी राहतोय म्हणून खूप हे आहे, असं काही बनवू नका. तुम्ही एवढे स्ट्रॉंग आहे, जेवढा बाहेर जाऊन विद्यार्थी अभ्यास करतो त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं तुमच्यात पोटेन्शियल आहे. तुम्ही देखील अभ्यास करू शकता. हा विश्वास तुमच्या मनात टाका. आणि लक्षात ठेवा, तुम्ही 4 तास अभ्यास करा, 5 तास अभ्यास करा, अभ्यासाचे तास मोजू नका. तुम्ही जो काही अभ्यास करतात तो क्वालिटीचा अभ्यास झाला पाहिजे, त्याच्या आधारावर तुमचे प्रश्न सुटले पाहिजे, यावर फोकस करा. कारण मी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना सांगतो की जॉब करण्यावाले विद्यार्थी, गृहिणी जे असतात, त्या मला सतत फोन करतात, ते म्हणतात सर मी 4-5 तास अभ्यास करते, आणि जे फुल टाइम विद्यार्थी आहे ते 10 तास करत. अरे पण जो फुल टाइम करणार आहे 10 तास, तो विद्यार्थी काय करतो, तो दिवसाचे 2-3 तास त्याचे असेच जातात. आणि तुम्ही जर 4-5 तास अभ्यास करत असाल तर तुमचं फुल फोकस त्याच्यात असतं. हे लक्षात ठेवा. तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त पद्धतीनं लागतं अभ्यासात, कारण तुम्हाला माहित राहतं की माझ्याकडे एवढाच वेळ आहे आणि त्या वेळेचा मला सदुपयोग करणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने तुमचा अभ्यास कधी कधी असंही होतं की जॉब आणि गृहिणींचा अभ्यास फुल टाइम अभ्यास करणाऱ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने
कळलं का तुम्हाला? म्हणून तेच सांगतो की स्वतःवर विश्वास ठेवा. पहा, कॉन्फिडन्स इज द की टू क्रॅक द एक्झाम. हे माझं विधान. कॉन्फिडन्स इज द की. म्हणजे जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. ठीक आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे की यस मी क्रॅक करू शकतो. आणि स्वतःबद्दल नेहमी पॉझिटिव्ह बोला, शेवटपर्यंत पॉझिटिव्ह बोला, की जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत पॉझिटिव्ह बोला, पेपर झाल्यानंतरही पॉझिटिव्ह बोला. तुम्हीच जर स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलत असाल तर मग तुम्हाला डिमोटिवेट करणाऱ्यांची काहीच गरज नाही. ठीक आहे, पण जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिले, मग बाहेरून कितीही डिमोटिवेट करू द्या, तुम्ही पॉझिटिव्ह राहिले तर तुमचा निकाल येणारच आहे, 100% येणार. आज नाही तर उद्या येईल. पण आशा सोडू नका. कळलं का? तर या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर घरून अभ्यास करणं देखील विद्यार्थी मित्रांनो पॉसिबल आहे. आता बघा, त्याच अनुषंगाने आता जे घरून अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे डाऊट्स असतात आणि या डाऊट्सला रिझॉल्युशन करायला, त्याचं समाधान द्यायला आम्ही काय करतोय, एऑनएस अकॅडमीच्या वतीनं 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता आम्ही एका वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे. या वर्कशॉपमध्ये काय होणार आहे की तुम्ही डायरेक्टली आमच्यासोबत संभाषण साधू शकता आणि तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. आता इथे युट्यूबवर काय होतं, युट्यूबवर इथे मी भाषण देतोय पण तुम्ही माझ्यासोबत संभाषण साधू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल सर कमेंट सेक्शनचा ऑप्शन, कमेंट सेक्शन इज नॉट द कम्युनिकेशन माध्यम. आता हे कम्युनिकेशन व्हावं विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये, या अनुषंगानेच आम्ही 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता गुगल मीटद्वारे एक वर्कशॉप आयोजित करतोय, जिथे तुम्ही डायरेक्टली तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. हा वर्कशॉप जर तुम्हाला अटेंड करायचा असेल तर आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही बनवलेला आहे. हा ग्रुप तुम्ही जॉईन करा, हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टार्गेट MPSC वर्कशॉप नावाचा एक व्हॉट्सअप चॅनल आम्ही बनवलेला आहे. तिथून तुम्ही हा ग्रुप अवश्य जॉईन करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न त्या ग्रुपवर टाका. 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता, 8 ऑगस्ट म्हणजे येणारा शनिवार, संध्याकाळी 5 वाजता आपण त्या सगळ्या प्रश्नावर चर्चा करणार आहे. आणि वेळेवर जर तुमचे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही आम्हाला डायरेक्ट विचारू शकता. तिथे मी एकटाच नव्हे तर माझी अख्खी टीम एऑनएस अकॅडमीची असणार आहे आणि तुमच्या प्रत्येक शंकाचं निरसन तिथे आम्ही करून देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तर अवश्य तुम्ही हा प्रोग्राम अटेंड करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील कळवा. या व्यतिरिक्त MPSC परीक्षेसंदर्भात इतर काही ज्या करंट अपडेट्स आहेत, चालू घडामोडी आहे, जर त्या तुम्हाला हव्या असतील तर आमचं टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा. हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून देखील टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, बघा, आता तुम्ही घरी राहून अभ्यास करत आहात आणि घरी राहून अभ्यास करता करता बहुतांश वेळा मार्गदर्शनाची आवश्यकता लागते आणि कधी कधी हे मार्गदर्शन तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून जरी मिळालं तरी आवश्यक राहतं. आणि या मार्गदर्शनाच्या अनुषंगानंच आम्ही समर्पण बॅच लॉन्च केलेली आहे. ही समर्पण बॅच ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे आणि या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला लाईफ टाइम साठी असणार आहे. जर तुम्हाला ही समर्पण बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर तुमचा मोबाईल फोन उचला आणि आमच्या या 2 पैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तुमचे इतर काही डाऊट असतील बॅच बद्दल ते सरळ सगळे डाऊट्स तिथे रिझॉल्व्ह केल्या जातील. ठीक आहे. या व्यतिरिक्त आमचे इतर जे काही प्रोग्राम्स आहेत, बहुतांश काही प्रोग्राम्स आम्ही फाउंडेशन प्रोग्राम आहे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेला आहे. त्याचा लाभ तुम्ही अवश्य घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काही काही गोष्टी आम्ही आमच्याकडून तुम्हाला अवेलेबल करून देतोय. फक्त तुम्हाला आमची ऍप डाउनलोड करायची आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथून डाउनलोड करा ऍप, रजिस्ट्रेशन करा, MPSC निवडा आणि तुम्हाला विविध कोर्सेसचा लाभ तिथून तुम्ही घेऊ शकता. जर या बॅच संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आमचे नंबर दिलेले आहेत, त्या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवर कॉल करा. या बॅच अंतर्गत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू हे 3ही टप्पे, राज्यसेवा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू हे 3ही टप्पे आम्ही कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. या अंतर्गत लेक्चर लाईव्ह दररोज होतात, प्लस रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल करून दिली जाते. ती रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाइम साठी ऍक्सेसिबल असते, कोणत्याही प्रकारचे बंधन त्यावर नसतं. या अंतर्गत पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज, उत्तर लिखाण कसं करायचं आहे, एसे लिखाण कसं करायचं आहे, या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं. आणि यामध्ये जी आमची टीम आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक टीचरनी किमान एकदा तरी UPSCचा किंवा MPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करायला असणार आहे. जर तुम्हाला ही बॅच विकत घ्यायची असेल तर याची मात्र फी आहे 29,999. यामध्ये आम्ही 10% सूट देतोय, म्हणजे हीच फी तुम्हाला 24,999 होते. यामध्ये इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी अवेलेबल आहे. जर तुम्हाला या बॅच संदर्भात अधिक काही माहिती हवी असेल तर सरळ आमच्या नंबरवर आम्हाला कॉल करू शकता. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एऑनएस अकॅडमीच्या वतीनं मागच्या 2 महिन्यापासून फ्री डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम चालू आहे आणि या फ्री डेली आन्सर रायटिंग प्रोग्रामचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही अवश्य जॉईन करा. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. दररोज 10 वाजता प्रश्न टाकला जातो. 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला प्रश्नाचं
उत्तर लिहायचं असतं. 12 वाजता प्रश्नाच्या उत्तराचं डिस्कशन होतं आणि 1 वाजेपर्यंत मॉडेल आन्सर तिथं अपलोड केला जातो. हा प्रोग्राम मागच्या 2 महिन्यापासून अविरतपणे फ्री ऑफ कॉस्ट आमच्याकडनं सुरू आहे. अवश्य तुम्ही जॉईन करावा असा प्रोग्राम आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इथिक्स विषयासंदर्भात काहीही डाऊट असेल किंवा बॅच जॉईन करायची असेल तर त्या संदर्भात देखील तुम्ही डायरेक्टली निलेश सरांना त्यांच्या नंबरवर कॉल करू शकता 9403692940. या व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की विविध कोर्सेस IS अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथे अवेलेबल करून दिलेले आहे. याचा लाभ तुम्ही अवश्य घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि लाभ घ्यायसाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे की IS अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे. तिथून तुम्ही आमच्या विविध कोर्सेसचा लाभ घेऊ शकता. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणताही डाऊट असेल, म्हणजे मी अपेक्षा करतो की तुमच्यापैकी जास्त विद्यार्थी घरून अभ्यास करणारे असतील, तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट असेल, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल, कोणताही विचार न करता मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा 8806242059. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.